आपल्यासोबत ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. 2 दिवसापूर्वी ज्या 5 राज्यातल्या निवडणुका होत्या त्यांचा निकाल लागला. इंडिया आघाडी म्हणून लढत होते, परंतु इंडिया आघाडीचा पूर्णपणे पराभव झालेला पाहायला मिळाला. 3 राज्यांमध्ये भाजपचं सरकार आलं आणि भाजपचं सरकार आल्यानंतर मुंबईमधून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून भाजपच्या नेत्यांकडून जे ते ठाकरे गटाच्या नेत्यांना संपूर्ण काँग्रेसवरती टीका करण्यात आलेली आहे आणि आशिष शेलारांनी विशेषतः संजय राऊत यांच्यावरती टीका केलेली आहे. काय आपली प्रतिक्रिया याबद्दल? सगळ्यात महत्वाचं सांगतो, इंडिया आघाडीचा पराभव झालेला नाही. भाजपची पोकळ छाती ठोकून जे आनंद व्यक्त करतोय ती भाजप जिंकलेलं नाही, जिंकवलं गेलेलं आहे. त्यांनी ईएम मशीनचा घोटाळा करून ही भाजप जिंकलेलं आहे. त्यांच्या कालच्या तुम्ही आनंदामध्ये चेहऱ्यावरचा मूड बघितल्यावर बघा, त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट लिहिलेलं होतं, दिसत होतं की आत म्हणजे त्यांचं मन म्हणत होतं की ही पराभव काय लोकांना ही झालेला आहे. जे निवडणुकामध्ये त्यांना ज्यांची सत्ता आलेली आहे भाजपवाल्यांची, ती सत्तेचा आनंद त्यांना घेता येत नव्हता. कारण त्यांच्या मनाला माहीत आहे की ही सत्ता आणली गेलेली आहे, ही सत्ता जनमताची नाही, लोकांमधून निवडून दिलेली नाही, तर मशांना त्यांना निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळं यांचाच पराभव झालेला आहे भाजपवाल्याचा. फक्त भाजपवाली पोकळ छात्या बडवण्याचं काम करत आहेत. आशिष शेलारांनी संजय राऊतांवरती टीका केलेली आहे. सकाळच्या वेळेत ज्यावरती जे बोलतात त्यावरती विशेषतः टीका केलेली आहे आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवरती टीका केलेली आहे. खरं तर आशिष शेलार साहेबांना कळायला पाहिजे, त्यांची बुद्धी खरं भ्रष्ट झाली आहे का काय असं वाटायला लागलंय. अहो, तुम्ही हिंदवी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या बोटाला धरून तुम्ही राजकारणात आलात. तुम्हाला कुणीही विचारत नव्हतं, खात नव्हतं. तुम्हाला गल्ली बोळात तुमची कुठं ओळख नव्हती. तुम्हाला मुंबईमध्ये कुणी ओळखत नव्हतं. ह्या शिवसेनेमुळे भाजपला ओळख निर्माण झाली आणि त्या शिवसेनेवरती, त्या उद्धव साहेबांवरती, शिवसेनेच्या नेत्यावरती तुम्ही बोट उचलताय, तुम्ही त्यांच्यावरती अपशब्द बोलताय. काल संजय राऊतांना तुम्ही अर्वच्य भाषेमध्ये केलं, परंतु मला आपल्या माध्यमातून ह्या आशिष शेलाराला सांगायचं आहे, आशिष शेलार तुम्ही मुळातच सडक्या डोक्याचे आहात. तुम्हाला ज्ञान नावाची चीज नाही. अहो, तुम्ही बापाला विसरणारी माणसं, तुम्ही बाप चोरणारी माणसं. आणि तुम्ही काय सांगता आम्हाला शिवसैनिकांना? तुम्ही ज्या पद्धतीनं संजय राऊतांना बोलला आहात ते अत्यंत चुकीचं आहे. आम्ही तुम्हाला वॉर्निंग देतोय, तुम्ही यापुढं कोणत्याही शिवसेनेच्या नेत्यांना जर बोलचाल तर तुम्हाला शिवसैनिक कचा पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाहीत. ही तुम्ही जी बोलताय ती तुमच्या मनगटात ज्ञात नाही, दम नाही. तुम्ही मर्दानकी दावाला जाऊ नका, कारण तुमची आत्ताची मर्दानकी ही सत्तेचा गैरवापर केलेली मर्दानकी आहे. तुम्ही मनगटशाहीची मर्दानकी तुमच्यात नाही, ती फक्त मर्दानगी शिवसैनिकामध्ये आहे. आणि याचा जर तुम्हाला कुणाला माज आला असेल तर तुम्हाला लवकर शिवसैनिक पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाहीत. दुसरीकडे 5 राज्यांच्या निवडणुकींचा कल जास्तीत जास्त भाजपकडे असल्यामुळे आता असं सांगितलं जातं की लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा अधिक जागा ज्या आहेत त्या महायुती सरकारला मिळतील. भाजपकड काहीच नाही हो साहेब, मी तुम्हाला तेच सांगतोय. भाजप निवडून नाही आलं. भाजपला ही ईव्हीएम मशीननं निवडून दिलेला आहे, घोटाळा करून भाजप निवडून आलेला आहे. भाजप महाराष्ट्र देशामध्ये भाजपचं जनमत शिल्लक राहिलेलं नाही. भाजपचा कचरा झालेला आहे, कचरा. भाजपनं एक देखील आज तागायत 9 वर्षात जनतेच्या मनातलं कोणतंही काम त्यांनी केलेलं नाही. महाराष्ट्रासह देशातली जनता भाजपवर नाराज आहे. मग भाजप निवडून येतंय कसं नाराज असताना? याचा स्पष्ट अर्थ आहे की भाजप यूएस मशीनचा घोटाळा करतंय, निवडून येतंय. भाजपला देशामध्ये जागा शिल्लक राहिलेली नाही. जर भाजपला वाटत असेल ना की जनमत भाजपकडे आहे, भाजपवाल्या हो, आम्ही सांगतोय ना, जरा लक्ष देऊन ऐका. तुमच्याकडे जनमत भिनमत काहीच राहिलेलं नाही. अहो, तुमचं बचकभर देखील आमदार खासदार निवडून यायची ना, अशी परिस्थिती आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला जनमत आहे तर एक काम करा, बॉलेट पेपरवरती मतदान घ्या. मग तुम्हाला कळेल घोडान मैदान कुणाचं जनमत आहे. जनमत तुमचं शिल्लक राहिलेलं नाही. तुमचा या देशात पाला पाचोळा कचरा झालेला आहे. दुसरीकडे आज शासन आपल्या दारी परळीमध्ये जे आहे ते कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पंकजा मुंडे देखील त्याच ठिकाणचे आहेत, धनंजय मुंडे देखील त्याच ठिकाणी आहेत. एकंदरीत एकत्रित आल्यानंतर शासन आपल्या दारी त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे यांचं दर्शन देखील त्या ठिकाणी घ्यायला जाणार आहेत. याकडे कसं पाहताय? अनेक ठिकाणी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आता परळीमध्ये केलं जात आहे.
खरं तर शासन आपल्या दारी पळणीमध्ये करायचा एकच उद्देश आहे भाजपाचा. ओबीसी नेत्या पंकजाताई मुंडे यांना राजकारणातून कायमस्वरूपी संपवायचं आहे. म्हणून ही भाजपवाल्यांनी, शिंदे गटाने, राष्ट्रवादीने तिथं घाट घातलेला आहे या गद्दारांनी. त्याच्यामुळं ही शासन जनतेच्या दरबारात नाही, शासन गद्दारांच्या दरबारामध्ये आहे. अहो, मला सांगायचं या माध्यमातून, कसलं शासन जनतेच्या दरबारात आहे? अहो, जनता रोज शासनाच्या दरबारात येऊन टाऊ फोडते, बोंबलते, रोज आक्रोश करते. तुम्हाला ती दिसत नाही का? आणि तुम्ही शासन जनतेच्या दरबारात जाऊन काय दिवे लावणार आहात? दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून असं सांगितलं जात आहे की अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील. विशेष करून त्यांच्या आमदारांकडून देखील म्हटलं जात आहे. जे शिबिर झालं होतं त्या शिबिरामध्ये देखील सुनील तटकरे यांनी देखील असा विश्वास व्यक्त केला होता की जनतेच्या मनातले मुख्यमंत्री जे आहेत ते अजितदादा आहेत. याकडे कसं तुम्ही पाहताय? बघा, अजितदादानं ज्या शरद पवार साहेबांच्या सावलीला उभारून एवढं मोठं राजकारणात स्थान मिळवलं. अहो, शरद पवार साहेबांना संपूर्ण महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धोका दिला, राष्ट्रवादी सोबत गद्दारी केली. त्याचं कारणच मुळात हे होतं, भाजपवाल्याशी अजितदादा हात मिळवणी करत असताना स्पष्ट त्यांनी ही शब्दच घेऊन त्यांनी हात मिळवणी केली होती की मुख्यमंत्री अजित पवारांना केलं तरच आम्ही येणार. म्हणून अजितदादांनी गद्दारी करून भाजप सोबत गेलेले आहेत. आणि ही सत्य आहे. लवकरच आमच्या शिवसेनेमधून गद्दारी करून भाजप सोबत लग्न केलेल्या शिंदे साहेबांचं दिवस आता भरलेलं आहेत. त्यांचं आता मुख्यमंत्री पदाचं दिवस कार्यकाळ संपत आलेला आहे. त्यांचं आता बोचकं भरलेलं आहे. बोचकं त्यांचं वड्याला सोडायचं काम ही भाजपवाल्यांनीच केलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांना संपवण्याचं काम फक्त आणि फक्त भाजपनं केलं. तेवढंच भाजप गप बसला नाही, तर राजकारणामध्ये कायमस्वरूपी शिंदे साहेबांना संपूर्ण राजकारण उद्ध्वस्त करण्याचं काम देखील या भाजपनं केलेलं आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की ज्या निवडणुकींचा निकाल लागला होता त्यावरती भाजपकडून टीका करण्यात येत होती. त्याला प्रत्युत्तर जे आहे ते उपनेते शरद कोळी यांनी दिलेले आहे. त्याचसोबतच ज्या पद्धतीने शासन आपल्या दारी कार्यक्रम होतोय त्यावरती देखील टीका जी आहे ती उपनेते शरद कोळी यांनी केलेली आहे. कॅमेरामन मोहन दुबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.